गुंतवणूक म्हणजे काय हो? तर गुंतवणूक म्हणजे तुमच्या पैशाने पैसा कमवला जाणे. म्हणजे आपण बचत केलेल्या पैशाला कामाला लावणे, पैशाने पैसा कमवणे. जर आपण असं पैशाने पैसा कमवायचं शिकलो तर आपण निश्चितपणे श्रीमंत होणार. आपण निश्चितपणे आपली आर्थिक परिस्थिती बदलणार. मग कसं बरं करता येईल हे? बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बँकेत पैसे ठेवणं, बँकेत पैसे ठेवले की आपण श्रीमंत होतो. तर मी तुम्हाला असं सांगेन की बँकेत पैसा ठेवल्याने माणूस श्रीमंत होत नाही. बरोबर आहे. तर मग काय करायला पाहिजे? तर आपल्या या ठेवलेल्या पैशाने अधिकचा पैसा तयार झाला पाहिजे आणि तो इतका मोठा झाला पाहिजे की त्यांनी महागाईला मात दिली पाहिजे. म्हणजे महागाईच्या दरापेक्षा अधिक आपली गुंतवणूक जर असेल, गुंतवणुकीतून मिळणारा परतावा असेल, तर निश्चितपणे आपण श्रीमंतीकडे जाऊ शकतो. परंतु खरे आकडे न पाहता आपण फक्त बँकेत पैसे ठेवत गेलो, नुसतेच पैसे घरात साठवत गेलो, तर त्याने कधीच आपण श्रीमंत होणार नाही आणि कधीच आपण आपले स्वप्न पूर्ण करणार नाही. मग काय करायचं? तर आपण कमावलेले पैसे बचतीच्या मार्गाने गुंतवणुकीसाठी पाठवायचे, गुंतवणुकीसाठी वापरायचे. मग गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. आपल्याला जसं आवडेल, आपल्याला जसा अभ्यास आहे त्याप्रमाणे आपण ठरवू शकतं. कोणी शेअर मार्केटमध्ये करेल, कोणी म्युच्युअल फंडामध्ये करेल, कोणी गोल्डमध्ये करेल, कोणी प्रॉपर्टीमध्ये करेल, कोणी बॉन्ड मार्केटमध्ये करेल, कोणी क्रिप्टोमध्ये करेल. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक पर्यायाचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. मग आपल्याला जर त्याचं ज्ञान असेल तरच त्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये, त्या प्रकारामध्ये आपण गुंतवणूक करावी. आणि जर ज्ञान नसेल तर योग्य त्या मार्गदर्शकाची मदत घेऊन आपण गुंतवणूक करावी, असं त्या ठिकाणी सांगायला लागेल. आणि मग जेव्हा आपण अशी गुंतवणूक करता तेव्हा फक्त कोणीतरी करतंय, काहीतरी करतंय म्हणून डोळसपणे गुंतवणूक न करता आंधळेपणाने जर गुंतवणूक केली तर निश्चितपणे आपलं नुकसान होऊ शकतं. ज्या कुठल्या गोष्टीत आपण पैसे गुंतवणूक करणार आहोत, ती जी संस्था आहे ती सेबीच्या अखत्यारीत आहे का, नियमाने बांधील आहे का, हे बघून गुंतवणूक केली तर आपल्या स्वप्नांचं जे सगळं जग आहे ते निश्चितपणे वास्तवात उतरेल. आणि त्याच्यासाठीच माझ्याकडून तुम्हाला खास शुभेच्छा.